नमस्कार मंडळी, आपल्या नवीन व्हिडिओत मी रोहन गाडेकर आपलं स्वागत करतो. आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून अपरिचित व उपेक्षित अशा मंदिरांचा शोध घेत असतो. तसेच या मंदिरांची इतिहास, अध्यात्म, स्थापत्य व शिल्पकलेच्या दृष्टीने ओळख करून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आज आपली ही शोधयात्रा जाणार आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील डोंगरगण जवळील गोरक्षनाथगड येथे. नगर जिल्ह्यातील गर्भगिरी डोंगररांगेत असणारा गोरक्षनाथगड आपल्या निसर्ग सौंदर्याने पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत आला आहे. सह्याद्री पर्वतरांगेचे पर्यटकांना पूर्वीपासून आकर्षण आहे. सध्या मूळ अकोले तालुक्यातील कळसुबाई, रतनगड, हरिश्चंद्रगड तसेच विविध स्थाने प्रसिद्ध आहे. त्या तुलनेने गर्भगिरी डोंगररांग मात्र पर्यटकांना तशी फारशी परिचित नाही. नगर शहरापासून गोरक्षनाथगड 23 किलोमीटर अंतरावर असून वांबुरीपासून 12 किलोमीटर अंतरावर आहे. डोंगरगण फाट्यापासून साधारण 6 किलोमीटर घाट पार केल्यानंतर आपण गोरक्षनाथ गडावर येऊन पोहोचतो. समुद्र सपाटीपासून गोरक्षनाथगड सुमारे 2982 फूट उंचीवर आहेत. आपले वाहन पार्किंगमध्ये पार्क करून साधारण 5 मिनिटे चालल्यानंतर आपण मुख्य मंदिराच्या पायथ्यापाशी येऊन पोहोचतो. इथे मंदिराकडे जाण्यासाठी पायरी मार्ग आहे. साधारण 101 पायऱ्या चढून आपण भव्य अशा प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करतो. समोरच आपल्याला दगडी बांधणीचे सुंदर असे पुरोहित मंदिर नजरेस पडते. नवनाथ भक्तिस्थळमध्ये या ठिकाणचे महत्त्व सांगितले आहे. स्थिर राज्यातून परत येताना मच्छिंद्रनाथांनी मांजरसुंबा येथे ऋषीमुनी व देवांसाठी भंडारा घालण्यासाठी सोन्याची वीट बरोबर आणली होती. ती गोरक्षनाथांनी फेकून दिली. तेव्हा मच्छिंद्रनाथांचा राग अनावर होऊन त्यांनी शोक केला. गुरूंना शांत करण्यासाठी गोरक्षनाथांनी संपूर्ण डोंगर सोन्याचा केला. गुरूंच्या इच्छापूर्तीसाठी सर्वांना निमंत्रण देऊन संपूर्ण श्रावण महिन्यात महायज्ञ करून अन्नदान केले, अशी पौराणिक कथा आहे. मंदिराचा सभामंडप प्रशस्त असून सभामंडपात भिंतीवर श्री नवनाथ भक्तीचा ग्रंथातील अनेक प्रसंग चित्ररूपाने चित्रित करण्यात आले आहे. समोर एक छोटासा गाभारा असून त्यात श्री गोरक्षनाथांची सुरेख मूर्ती आहे. मंदिराच्या डाव्या व मागील बाजूने निसर्गाचे विहंगम असे दृश्य आपल्याला नजरेस पडते. आभाळ स्वच्छ असेल तर येथून आपल्याला दुर्वाचा प्रदेश दृष्टीस पडतो. नाथांचे दर्शन घेऊन ज्या मार्गाने आपण बाहेर पडतो त्या मार्गावर काही अंतरावर श्री गोरक्षनाथ संस्थानने नुकतेच लहान मुलांसाठी सुंदर असे उद्यान बनवले आहे. इथे लहान मुलांसाठी बनवण्यात आलेले अनेक क्रीडा प्रकार असल्याने बाळगोपाळांच्या चेहऱ्यावरील आनंद इथे ओसंडून वाहत असतो. या ठिकाणी प्रसन्न अशी शांतता मिळत असल्याने या ठिकाणाहून निसर्ग सौंदर्याचा देखील आपण आस्वाद घेऊ शकतो. बाल उद्यानातून बाहेर आल्यानंतर काही अंतरावर आपल्याला गोशाळा नजरेस पडते. या ठिकाणी अनेक देशी व विदेशी गायींचे संगोपन केले जाते. पावसाळ्यात गडावरील व गड परिसरातील निसर्ग सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालत असतो. सहकुटुंब पावसाळ्यात एकदा आवर्जून भेट द्यावी असं हे ठिकाण आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्याचा व्हिडिओ आवडला
तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसंच आपल्या सर्व मित्रांना व नातेवाईकांना देखील हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांनाही आपल्या सांस्कृतिक वैभवाची ओळख मिळेल. पुढील व्हिडिओसोबत लवकरच भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.